नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, इंदिरा साहानी खटला किंवा आरक्षणाची 50% मर्यादा. इंदिरा साहानी खटला किंवा 50% मर्यादा. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न हा निर्माण झालाच असेल की हा इंदिरा साहानी प्रकरण काय आहे किंवा ही 50%ची मर्यादा काय आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा निर्माण होईल किंवा आरक्षण एखाद्या समाजाला जर द्यायचंच असेल तर ते आरक्षण 50%च्या वर जर जात असेल तर ते आरक्षण रद्द होतं. आणि असंच एक आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे काही 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा उपस्थित झाला. आणि तो मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यासाठी न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमला गेला. देवेंद्र फडणवीसांनी 30 नोव्हेंबर 2018 ते हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करून घेतला. ते प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टामध्ये गेल्यानंतर 27 जून 2019 तो प्रकरण हायकोर्टाने मान्य केलं गायकवाड आयोगाच्या शिफारसी. आणि ते प्रकरण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेस मात्र 5 मे 2021 जे काही महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं. आणि ते का रद्द झालं तर ते या इंदिरा साहानी प्रकरणामुळे किंवा ती 50%ची जी मर्यादा आहे याच्यामुळे ते SC-BCचं जे आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते रद्द झालं. आता तुमच्या लक्षात आलंच असेल ते कसं. तर मित्रांनो, साल आहे 1992चं. यावेळेस देशावर किंवा देशामध्ये आपण म्हणूया नरसिंहरावचं काँग्रेस प्रणित सरकार आहे. आणि हे काँग्रेस प्रणित सरकार असताना आर्थिक परिस्थिती देशाची जर बघितली तर हलाखीची परिस्थिती होती. एवढं काही बरोबर परिस्थिती नव्हती. आणि दुसरीकडे बघितलं तर उदारमतवादी धोरण स्वीकारण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु ह्या झाल्या 2 घटना. आणि तिसरी घटना जर बघितली आपण तर तिसरी घटना अशी होती की अगोदरच्या सरकारने म्हणजे VP सिंग सरकारने 15 ऑगस्ट 1990 ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास समाजाला 27% आरक्षण हे सरकारी नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये देण्याची घोषणा केली होती. आता ही घोषणा केल्यानंतर जे काही न्यायमूर्तीचं खंडपीठ किंवा 9 न्यायमूर्तीचं खंडपीठ बसलं आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 6 विरुद्ध 3 असा निकाल त्यावर डिक्लेअर झाला. आणि तो डिक्लेअर झाल्यानंतर जर एका बाजूला जर बघितलं तर असंतोष निर्माण झाला होता. कारण की ओबीसीला 27% आरक्षण दिले आणि मग हे आरक्षण जर असंच वाढत गेलं तर सर्वसामान्य माणसाला किंवा आरक्षणाची मर्यादा जर अशीच वाढत गेली तर बाकीच्या लोकांना म्हणजे जनरल कॅटेगरीतल्या माणसांवर त्याचा अन्याय होईल असा संपूर्ण समज झाल्यामुळं भारत देशामधल्या म्हणजे पुष्कळशा ठिकाणी मोर्चे आंदोलनं सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू झाली. आणि असं जवळजवळ 57 विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले या आंदोलनादरम्यान. मग हे चालू असताना नरसिंहराव सरकारने 10% आरक्षण हे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना देण्याची तरतूद केली. मग हे 10% आरक्षण दिल्यामुळं काय होत होतं की अगोदरच नरसिंहराव सरकारने VP सिंग सरकारने आरक्षण दिले, त्याच्यामध्ये नरसिंहराव सरकारने दिले, त्याच्यामध्ये अगोदरची जी आरक्षणाची तरतूद केलेली आहे ती तरतूद हे जर सगळ्यांची गोळाबेरीज जर बघितली तर ही 50%च्या वर जाते. आणि 50%च्या वर जात असतानाच मग खूप मोठा मोर्चा दिल्लीमध्ये चालू होता. आणि तो मोर्चा बघितल्यानंतर दिल्लीमध्ये स्थित असलेले वकील इंदिरा साहानी यांनी एक जनहित याचिका टाकली. आणि जनहित याचिका टाकल्यानंतर
कोर्ट, जे काही सुप्रीम कोर्ट आहे आपल्या भारत देशाचं, या सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका जाते आणि त्याचा निकाल देण्यासाठी 9 न्यायमूर्तींचं बेंच किंवा खंडपीठ त्या निकालासाठी बसतं आणि तो निकालावर विचार करताना त्या न्यायमूर्तींनी जो निकाल दिला तो 6-3 म्हणजे 6-3 असा निकाल दिला गेला आणि तो निकाल देताना त्यांनी 4 मुद्दे त्यामध्ये नमूद केले किंवा 4 निष्कर्ष काढले. आणि ते 4 निष्कर्ष काय होते? पहिला निष्कर्ष असा होता की आरक्षणाची मर्यादा 50% वर जाता कामा नये. आरक्षणाची मर्यादा 50% वर जाता कामा नये. दुसरा निकष काय होता त्यांचा? की आरक्षण जे आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये याची मर्यादा वाढवता येईल. म्हणजे 50च्या वर जाईल, पण कधी? अति विशिष्ट परिस्थितीमध्ये जाईल. तिसरा जो मुद्दा होता की सामाजिक आणि शैक्षणिक मागास असला तरच किंवा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असेल तरच आरक्षण दिलं जाईल. चौथी मर्यादा अशी होती की एखादा समाज गरीब आहे म्हणून आरक्षण देता येणार नाही. आणि मग हे देताना खंडपीठाने किंवा त्या जे काही बेंचने त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष, हे 4 निष्कर्ष दिले. याचा अर्थ एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण देता येणार नाही किंवा आरक्षण हे जातीला नाहीये. पण ही 50ची मर्यादा जी काय आहे, 50ची मर्यादा का टाकली? आणि इकडे जर बघितलं तर नरसिंहराव सरकारने जे काय 10% दिलं होतं आरक्षण जनरल कॅटेगरीच्या लोकांना, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 62 जात होती, 62 वर जात होती. त्यामुळे ते 10% आरक्षण रद्द करण्यात आलं आणि ती मर्यादा पुन्हा 10 कमी होऊन ती मर्यादा 52 वर राहिली. 52% आरक्षण आहे टोटल जर बघितलं तर. मग असं असताना महाराष्ट्र सरकार, म्हणजे नरसिंहराव सरकारने तर दिलेलं आरक्षण ते 10% कोर्टाने रद्दच केलं, ते देताच येणार नाही असं सांगितलं. याचं कारण असं की भारतीय राज्यघटनेमध्ये जे 14वं कलम सांगतं समानता पाहिजे, सर्वांना समानतेचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि मग तो समानतेचा अधिकार वापरत असताना जर त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर ती पूर्ण करण्याचा त्या सरकारचा, त्याच्या राज्य सरकारचा अधिकार आहे. ती त्यांनी त्याची पूर्तता केली पाहिजे. म्हणजे जर समानता जर नसेल तर ती पूर्ण करण्याचा त्यामध्ये काही सवलती किंवा त्या बाबी दिल्या पाहिजेत, अशी त्या 14 कलमाचे किंवा आर्टिकल 14 असं सांगतं. परंतु इकडे जर बघितलं तर दुसरं काय सांगतं की 15(4) आणि 16(4) नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असेल तरच ते देता येईल. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने एससीबीसीच्या अंतर्गत जे 16% आरक्षण आपण जे म्हणतो ते दिलं होतं, पण ते 12% शिक्षणात आणि 13% नोकऱ्यांमध्ये दिलं. परंतु तेच आरक्षण हे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेस हेच आरक्षण जसं पाठीमागे नरसिंहराव सरकारने 10% दिलेलं आरक्षण रद्द करण्यात आलं कारण त्याची मर्यादा 50च्या वर जात होती, तसं यांनी जे आरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने ते दिल्यामुळं सुद्धा त्याची मर्यादा 62 वर जात होती, म्हणजे 50च्या वर जात होती. त्यामुळं या ठिकाणी कोर्टाने सांगितलं की आरक्षण 50च्या वर जाता कामा नये आणि 50च्या वर जर जात असेल तर ते आरक्षण रद्द करण्यात येईल. आणि मग जे काही राज्य आहे, सुप्रीम कोर्टाने जे काही राज्य आहे किंवा केंद्र सरकार आहे याला सुद्धा नोटीस पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या हक्कावर काही मर्यादा येते का, किंवा तुमचा जो अधिकार आहे जो भारतीय राज्यघटनेनं 15(4) आणि 16 नुसार तुमच्या हक्कावर जर गदा येत असेल तर ते आम्हाला कळवा. परंतु आरक्षण जर तुम्ही, मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांनी जर आरक्षण वाढवलं आणि त्याची मर्यादा जर 50%च्या वर जात असेल तर ते आरक्षण रद्द करण्यात येईल, ते आरक्षण ग्राह्य धरण्यात येणार नाही. परंतु कोर्ट मात्र 50%ची मर्यादा कुठून आली हे मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही.
पण कोर्ट मात्र एवढंच म्हणतं की आरक्षण जे आपण लोकांना देतोय ते एक वाजवी आणि न्यायिक भावनेनं दिलं पाहिजे. कोणाला पाहिजे म्हणून न देता तो न्याय असला पाहिजे आणि तो शैक्षणिक आणि सामाजिक असला पाहिजे, तरच त्यांना ते आरक्षण देता येईल. आणि म्हणून मित्रांनो, हे जे काही SC-BCचं आरक्षण होतं हे सुद्धा आरक्षण रद्द करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाची जी काही खटला आहे किंवा हा जो काही इंदिरा साहनी खटला आहे तो खटला म्हणजेच 50% मर्यादा ह्या खटल्यामुळं आलेली आहे. अन्यथा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण वैध ठरलं असतं, परंतु 50% पुढे जाताच येत नाही. ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली बॉर्डर किंवा लाईन आहे. म्हणून त्या आपण आजचा जो कॅप्शन आहे की 50%ची मर्यादा किंवा इंदिरा साहनी खटला, हा मराठा आरक्षण आता जे मागणी करते त्याच्या पुढे जाते म्हणून तो थांबतोय किंवा ते सुप्रीम कोर्टात रद्द होते. सामान्य वर्ग को, जैसा कि आपके वाले फैसले में भी कहा गया था, और संवैधानिक व्यवस्था है कि आर्थिक आधार पर कोई रिजर्वेशन नहीं दिया जा सकता, तो सरकार कह रही है कि हमने संविधान संशोधन कर दिया. क्या आपको लगता है कि संविधान संशोधन हो जाने से सुप्रीम कोर्ट की न्यायिक परीक्षा जो होगी उसमें ये व्यवस्था पास हो जाएगी? आई डोंट थिंक सो, मेरे को नहीं लगता है, क्योंकि ये एक तो 50% से 60% जो है वो हो नहीं सकता. 9 जजेस ने डिसाइड किया हुआ है मैटर कि 50% सीलिंग है, तो उससे ऊपर नहीं जा सकता. और दूसरा जो है वो स्पेशल कैटेगरी बना दी है इन अपर क्लास, तो जो इक्वालिटी क्लॉज को वायलेट करता है, तो दैट इज अगेंस्ट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि हा तो खटला आहे की जो इंदिरा साहनीने सुप्रीम कोर्टामध्ये टाकला होता आणि त्यांच्यामुळं 50%ची मर्यादा या आरक्षणाला आलेली आहे. मित्रांनो, आज एवढंच. जर हे माझे विचार तुम्हाला पटले असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.